नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। मी आता चाललो आहे साहिस्ते गावामध्ये आणि तुम्हाला जर कोकणामध्ये रेडीमेड घर बाग म्हणजे अशी प्रॉपर्टी पाहिजे असेल तर हा एपिसोड तुम्ही नक्की बघा। माझे मित्र आहेत, त्यांचं एक प्रॉपर्टी जी विकायची आहे, तर आता मी साहिस्ते गावामध्ये चाललो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन बघूया कशा प्रकारे प्रॉपर्टी येते आणि या संपूर्ण प्रॉपर्टीचा आपण माहिती घेऊया। साहिस्ते तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी प्रॉपर्टी आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती येतो कशा प्रकारे येते। आणि आता आपण पाहूया इथलं घर। मला गाव आवडतं, माझ्या गावावर खूप इकडे किचन आहे आणि इकडे बेडरूम आहे, म्हणजे हे 1 बेडरूमचं घर आहे। हा एक मोठा साधारण 13 बाय म्हणजे 12 बाय 12 किंवा 13 बाय 13चं घर बेडरूम आहे, असं प्रशस्त असं घर आहे। बत्तीसचं घर आहे, हे बाहेरची बाजू बघतो घराची। आणि आता आपण घराच्या मागील बाजूस या ठिकाणी संडास आहे, टॉयलेट आणि इथूनच ही परसबाग चालू होती। तशा प्रकारे हा संपूर्ण परिसर आहे। तर या ठिकाणी कलमाची झाड आहेत आणि समोर दिसत ते काजूची झाड आणि घर त्या बाजूला आपण बघितलं ते। तर हा पूर्ण मिळून असा प्लॉट आहे खालीपर्यंत, मध्ये गावचा रोड जातो सेंटरवरून। इथे पण काही काजीची झाड आहेत आणि व्यवस्थित असं टेबल प्लॉट प्रॉपर प्लॉट आहे। हलकासा एकदम हलकासा डोंगर उतार, तर आता आपल्याबरोबर या प्रॉपर्टीचे मालक पावसकर आहेत। नमस्कार, आता मी तुमची प्रॉपर्टी बघायला आलो, मला जरा माहिती द्या कशा प्रकारची प्रॉपर्टी आहे, किती एकर आहे, कसं काय? नमस्कार, माझे नाव प्रमोद गजानन पावसकर, मी साहिस्ते गावचा रहिवासी आहे। तर ही मालमत्ता मुंबई गोवा महामार्गामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेजवळ साहिस्ते गावामध्ये आहे। ही महामार्गाच्या पश्चिमेकडील भागामध्ये असून ती महामार्गापासून साधारणतः 500 मीटर अंतरावर आहे, म्हणजे साधारणतः गाडीवरून गेल्यावर आपल्याला 2 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो। तर ही रस्त्याच्या दुतर्फा आहे। पश्चिमेकडील जागा साधारणतः 1.5 एकर व पूर्वेकडे ती 1 एकरमध्ये आहे। 1.5 एकर रस्ता आहे ग्रामपंचायत? हो, ग्रामपंचायतचा मधून रस्ता, डांबरीकरण झालेला रस्ता आहे। तो पुढे देवळाकडे जातो, तुमच्या गावातल्या? हो, गावातल्या देवळाकडे जातो। आता या 1.5 एकरमध्ये साधारणतः काजूची 100 झाडं व 12 झाडं आंब्याची आहेत आणि त्यामध्ये माझं घरही आहे। घर साधारणतः 675 स्क्वेअर फीटचं आहे। त्याच्यामध्ये एक बेडरूम, हॉल आणि किचन, एक बेडरूम अलग आहे, 1 BHK बरोबर, आणि मध्ये देवघरही आहे आणि स्लॅबचं घर आहे, स्लॅबचं पूर्ण घर आहे आणि 2000 लिटरची टाकी आहे, आपल्याला पाण्याची टाकी आहे। आणि जो पूर्वेकडील 1 एकर आहे त्याच्यामध्ये साधारण थोडीशी झाडं आहेत व शेतजमीन आहे आणि त्याच्यामध्ये विहीर आहे बरोबर। आणि ह्या विहिरीचं पाणी आपण पंपाने घरासाठी 12 पाणी असतं, 12 पाणी आहे, विहीर पूर्ण 12 पाण्याची सोय चांगली आहे तुमच्या गावात? पाण्याची सोय चांगली आहे।
आता ह्या याच्यामध्ये ही गावची अगदी छोटी वाडी असून त्याच्यामध्ये फक्त 7 ते 8 घरं आहेत यामध्ये. आता ह्या याची मालमत्तेची प्रास्ताविक किंमत जी आहे आम्ही ठरवली आहे ती अंदाज साधारण किंमत, हां. 95 लाख आहे. ओके, म्हणजे साधारण गुंठा कसं पकडणार तुम्ही? साधारणतः सरासरी 80,000 रुपये गुंठा पकडायला काही हरकत नाही. आणि घर आणि साधारण 2.5 13 लाख. हो, 13 लाख ते घराची value. 15 लाखाच्या दरम्यान आहे. हा, म्हणजे ते निगोशिएशन करून तुम्ही साधारण अंदाज किंमत बघितली, समोरासमोर हो कमी हो जास्त होऊन हो जाईल. हो हो. ओके, हो, कारण होईल. मोठा व्यवहार असेल. मोठा व्यवहार आहे. ओके, ओके. धन्यवाद धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुमचा नंबर सांगा ना. माझा नंबर आहे 900 417 8830. पुन्हा एकदा सांगा. 900 417 8830. ओके, या नंबरवरती कॉल करा. जर कॉल लागला नाही तर व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. व्हॉट्सअप हा. म्हणजे आणि तुम्ही तरी कॉन्टॅक्ट करा. सुद्धा आणि तरी सुद्धा आपण स्क्रीनवर काही नंबर देत आहोत. हा, दुसरा हा. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जरा ट्रॅव्हलिंग करत असेल तर काही वेळ लागणार नाही, त्यांना व्हॉट्सअप करा, ते तुम्हाला कॉल बॅक करतील. कॉल बॅक म्हणजे तुम्ही त्यांना कॉल बॅक कराल, बरोबर नक्की ना? नक्की कारण नेटवर्कचा इश्यू काही वेळा असू शकतो. नक्की नक्की. ठीक आहे, त्यांनी त्यांचा नंबर दिल्याशिवाय स्क्रीनच्या खाली आपला चॅनलचा नंबर आणि स्क्रीनच्या वरती यांचा नंबर आहे आणि हो. यांचा एक अल्टरनेट नंबर पण देईन मी, हो. जो स्क्रीनच्या वरती जे नंबर आहे ते तुमचे या दोन्ही. मालमत्तेचा मी एकमेव हे हा, मालक मालक आहे, असून त्यामुळे तुमच्या त्या सहीनुसार काही व्यवहार होणार. हा. माझ्या सहीनुसारच व्यवहार होणार आणि काही अटी नियमांच्या अंतर्गत आपण हे व्यवहार कंप्लीट ते करू तुम्ही शकतो. जेव्हा फोन कराल तेव्हा समोरासमोर बोलून हो, घ्याल ते पार्टी आपण बरोबर. ठरवू शकतो. बरोबर, तर अशा प्रकारे त्यांचे म्हणजे प्रॉपर्टीची त्यांची रिक्वायरमेंट आहे ती त्यांनी सांगितलेली आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आणि तुमची जी माहिती आहे ती म्हणजे संपूर्ण माहिती बऱ्यापैकी लोकांपर्यंत